येत नाही। सुधाकर बडगुजर हे नाराज आहेत, ते म्हणलेले की मी पक्षामध्ये नाराज आहेत। तेच सुधाकर बडगुजर गेल्या अनेक दिवसांपासून संजय राऊत किंवा शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षासाठी काम करताना पाहायला मिळत होते। त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट देखील घेतली, काय सांगाल? नाही, मला असं वाटतं की नुसतं सुधाकर बडगुजरच नाही, अनेक नेते म्हणजे नाशिक जिल्ह्यातच म्हणत नाही, मी महाराष्ट्राचंही म्हणतो, आणि नाशिक जिल्ह्यात तर आता या शिवसेनेमध्ये राहायला कोणीही तयार नाही, कोणीच तयार नाही। हे असे लोक असताना कुणाची दुसऱ्याची दुश्मनाची गरज नाही। पक्षामध्ये संजय राऊत सारखे लोक असताना, त्यांची एवढी बडबड असताना दुसऱ्या कोणाची दुश्मनाची त्यांना गरज नाही। उद्धव ठाकरेंना त्यांचे लोक त्यांचा पक्ष फोडण्यासाठी अगदी पुरे आहेत, आणि तेच काम संजय राऊत या ठिकाणी करतायत। पक्षफोडी प्रकरणामध्ये संजय राऊत यांनी तुमच्यावर आरोप केलेला आहे, त्याच्यामध्ये अनेक टीका केलेली आहे। नाही, संजय राऊत मी ऐकलं ते म्हणाले भाजपचे दलाल आहेत, पक्ष फोडण्याचं काम हे करतात। मला संजय राऊतांबद्दल काय खरं म्हणजे, संजय राऊत आपण ज्या पद्धतीने वागतात, ज्या पद्धतीने बडबड केलेली आहे, आणि ज्या पद्धतीने आपण उद्धवजींना त्यांच्या शिवसेनेला त्या ठिकाणी शरद पवार साहेबांच्या मांडीवर येऊन बसवलं, काँग्रेसच्या मांडीवर येऊन बसवलं, आणि त्यामध्ये जी दलाली केली तेवढी दलाली तर मला वाटतं आजपर्यंत कोणी केलेली नसेल। ही राजकीय दलाली त्यांनी केल्यामुळे सगळा म्हणजे पूर्ण उद्धवजींची सेना सगळी संपली। आज त्यांच्याकडे कोणी शिल्लक राहिलेलं नाही, आणि मला वाटतं जर उद्धवजींनी यांना जर आवडलं नाही तर पुढे कोणीही यांच्याकडे राहणार नाही। सगळी अगदी जमीनदोस्त शिवसेना होणार आहे, आणि म्हणून मला असं वाटतं की संजय राऊत, मी तर पक्षाचा पाईक आहे, मी 35 वर्षाले 60 टर्म झाले निवडून येतोय, मी कोण आहे काय सर्वांना माहीत आहे। पक्षासाठी तर मी काही करेल, पक्षासाठी मी काय करेल, पण त्या पक्षाच्या वाढीसाठी मी करेल। तुमच्यासारखा पक्षाला रसातळाला नेण्यासाठी मी दलाली करणार नाही। आणि आपल्याला माहिती आहे, दलालीचा विषय कराल तर गोरेगावच्या पत्रसाळीमध्ये आपण काय केलं, किती दिवस जेलमध्ये राहिलात, हे मला बोलायला लावू नका, हे मला बोलायला लावू नका। बाळासाहेबांच्या विचाराला तुम्ही हिंदुत्वाला तिलांजली दिली, आणि त्या शिवसेनेला उद्धवजींना खुशाल त्या काँग्रेसच्या मांडीवर देऊन बसवलं, आणि सगळी शिवसेनाच तुम्ही संपवली, आणि तुम्ही काय गप्पा करतात, आणि अजूनही तुमची सगळी ही बडबड बंद झाली नाही तर मला वाटतं उद्धवजी तुमचं देवच आता भलं करो।